रेल्वे स्टेशनवरील सरकते जिने आता 24 तास सुरू राहणार आहे. दादर, ठाणे आणि कल्याण या स्टेशनवर तातडीने याची अंमलबजावणी करण्यात येईल. या स्टेशनवरून अनेक एक्सप्रेस रेल्वे थांबतात, मात्र सरकते जिने रात्री 10 नंतर बंद होत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत होते. त्यातही वयस्कर व्यक्तींना सामान घेऊन जाताना खूपच त्रास होत होता. याबाबत जी 24 तासनं राबवलेल्या मोहिमेनंतर खुद्द रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याची दखल घेतली असून या संबंधात सरकते जिने 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर इतर उपनगरीय स्टेशनवरती देखील पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत हे जिने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जी 24 तासच्या बातमीनं मुंबईतील प्रवाशांना दिलासा मिळाला. उत्सवांची चाहूल लागतात आता हळूहळू सांस्कृतिक वातावरण तापू लागलंय. दहीहंडीवरील निर्बंध उठवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथक थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. निर्बंध प्रकरणाची सुनावणी येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याआधी भावनिक वातावरण निर्मिती केली जाते. दहीहंडी उत्सव समन्वय समिती आणि गोविंदा पथक महाआरतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की सर्वोच्च न्यायालय आमचं म्हणणं ऐकून घेईल, कारण आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची बाजू ऐकलीच न गेली नव्हती. सरकारने जर संधी दिली आणि सुप्रीम कोर्टाने जर संधी दिली तर आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत बसून आमची दहीहंडी समन्वय समिती म्हणजे सर्व बाळगोपाळ सर्व गोविंदा पथक आणि आम्ही एक नियमावली तयार केली. तो नियमावलीचा आम्ही जो पॅटर्न आहे तो आम्ही पुढच्या वर्षी राबवणार आणि आम्ही सांगतो ना की 0 अपघात हा जर पॅटर्न जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला तर 0 अपघात गोविंदा होईल आणि आम्ही हा दहीहंडी सण पुन्हा एकदा म्हणजे जल्लोषात उत्साहात साजरा करू. या निर्बंधामुळे काय झालं आहे की हा मराठी सण म्हणजे आता निर्बंध हळूहळू ते सण जसा निर्बंध टाकत गेले तसा तो सण बंद होत जाणार आणि हा सण बंद होऊ नये हीच आमची सर्व गोविंदा पथकाची अपेक्षा आहे. पथकाला लक्ष केले. मंगळवारी संध्याकाळी वाघळी इस्टेट परिसरातल्या रामचंद्रनगर परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरोधात ठाणे पालिकेचं पथक कारवाई करायला गेलं होतं. त्यावेळी काही फेरीवाले पालिका पथकाला मारण्यासाठी धावून गेले. यात 3 पालिका कर्मचारी जखमी झालेत. मारहाणीचं वृत्त समजतात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिथल्या जवळपास 30 टपऱ्या आणि असंख्य हातगाड्या जेसीबीच्या साहाय्यानं जागेवरच तोडण्यात आल्या. पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना पालिका पथकानं परिसरात घुसून शोधून काढले, तर 5-6 जण अजूनही फरार आहेत. मुंबईतील फ्लायओव्हरच्या खालची जागा आता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले. राज्य सरकारनं ही माहिती मुंबई हायकोर्टात दिली. त्यापुढे मुंबईतील फ्लायओव्हरच्या खाली गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले, असे सरकारनं स्पष्ट केले. मुंबईतील रहिवासी प्रणव पोळेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचा दावा होता की फ्लायओव्हर खाली वाहनतळ उभारणं ही मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी मनात आणलं तर मोठा घातपात होऊ शकतो. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला या संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांची याचिका दाखल करण्यामागचा हेतू साध्य झाल्यानं हायकोर्टाने ही याचिका निकाली घातली. मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे यांना राज्य सरकारला अवघ्या वर्षभराच्या आत पुन्हा आपल्या सेवेत माघारी बोलून घेण्याची नामुष्की उडवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पण ही नामुष्की का उडवली याचं स्पष्टीकरण महापालिका आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणं आवश्यक आहे. महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बनसोडे यांनी प्रशासकीय कामकाज योग्य प्रकारे हाताळलं नाही असा ठपका ठेवत त्यांची सेवा पुन्हा राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आली. महापालिका अधिनियमातील दुरुस्तीनुसार लेखापरीक्षकपदी राज्य शासनाच्या फायनान्स विभागाच्या जॉईंट डायरेक्टरची नेमणूक करण्याचा निर्णय झाला होता, ज्याला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र त्यावरची स्थगिती न्यायालयात हटवल्यानं सरकारनं बनसोडे यांना महापालिकेच्या मुख्य लेखापदी पाठवलं होतं. मात्र महापालिका आयुक्तांनी बनसोडे यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करत पुन्हा राज्य सरकारकडे पाठवलं. त्यामुळे महापालिका प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. गेली 3-3.5 वर्ष धुळकात पडून असलेल्या गोरेगाव येथील नव्या कोऱ्या प्रसूतिगृहाच्या इमारतीची बातमी 24 तासानं दाखवल्यानंतर बीएमसी प्रशासन जागं झालंय. स्थानिक भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांच्यासोबत पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. विकासकाकडून 3.5 वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेली या इमारतीचा अक्षरशः वाटोळं लावण्यात आलंय. बातमी माध्यमात आल्यानंतर इमारत लगेचच स्वच्छ करण्यात आली. तसंच 3.5 वर्षांपासून ठेवण्यात न आलेले सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले. चोरट्यांनी इमारतीतल्या सर्व वस्तू चोरून नेल्यानंतर आता पालिकेला जाग आली.
ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीला आपण कधीही तयार असून ही चौकशी मात्र निपक्षपातीपणे झाली पाहिजे असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आतापर्यंत झालेल्या चौकशीला आपण योग्य ते सहकार्य केलं असून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप सरकारनं लोकशाहीला हरताळ फासल्या असल्याची टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली. सरपंच डायरेक्ट लोकांच्या गावात सांगणारे ही एक प्रकारची हुकुमशाही पद्धत चालली का नाही. उद्या त्याला सरपंच तुम्ही मग पंचायत समितीचा सभापती का नाही काम केले निवडून द्यायचं का नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्ह्याने निवडून द्यायचा का नाही. राज्याने मुख्यमंत्री निवडून द्यायचा जनतेनं का नाही. देशातल्या 125 कोटी जनतेने देशाचा पंतप्रधान निवडून द्यायचा. सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार या सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केले. सरकारनं असा निर्णय घेतल्यामुळे सरकारचं अभिनंदन करत सरपंचनंतर आता राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा राष्ट्रपती देखील लोकांमधून निवडावा ही तरतूद सरकारनं करावी अशी मागणी अण्णांनी केली. त्याचबरोबर सरपंच किमान 7वी पास असावा हा निर्णय देखील महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतल्यानं या निर्णयाचं अण्णा हजारे यांनी स्वागत केलं. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतलेला समजला. गावाचा सरपंच गावच्या लोकांतून निवडला जावा. लोकांनी सरपंच निवडायचा हा जो निर्णय सरकारने घेतला तर सरकारचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याविरुद्ध राजू शेट्टींनी काही कार्यकर्त्यांना उभं करून गरळ ओकायला लावून चौकशी समिती नेमली आहे. हे सार फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे. सदाभाऊ कसे दोषी आहेत आणि कशा पद्धतीनं आपणच लोकशाही मार्गाने चाललो आहोत हे लोकांना दाखवण्यासाठीच राजू शेट्टी यांचा हा अट्टहास आहे अशी थेट टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये केली. या चौकशी समितीनं आपल्याकडे प्रश्नांची यादी पाठवली असून उत्तर देण्याकरिता 21 जुलै ही तारीख दिली. त्यावेळी आपण आपलं म्हणणं मांडणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं. राजू शेट्टींना महात्मा व्हायचा असल्यामुळेच त्यांनी सदाभाऊंचा हुतात्मा करायचं ठरवलंय असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला. नुसतं लोकांना दाखवायचं की मी कसा लोकशाही मार्गाने निघालेलो आहे, माझं कसं बरोबर आहे, सदाभाऊचं कसं चुकलेलं आहे, सदाभाऊ कसा दोषी आहे. कारण स्वतःचा प्रत्येकजण चेहरा निर्माण करण्यासाठी इथं धडपडत आहे. पण सदाभाऊ दुसऱ्याचं चेहरं मलिन करून कधी मोठा झाला नाही, मोठा होणार नाही. मी ज्याला दोस्त मानतो त्याला मनापासून मानतो. आमचा लढा अजून संपलेला नाही तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय असं मत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे पुणतांब्यातील काही शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा त्रास सहन करून कर्जमाफीचं यश मिळवलं. दरम्यान विद्यमान सरकारनं केलेली कर्जमाफी पुरेशी नाही, त्याचे अनेक निकष फसवे आहेत असा दावाही पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी केला. नागपुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारानं काटोलमध्ये पुणतांब्यातील शेतकरी सर्जेराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, बापूसाहेब आढाव आणि दत्तासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. खऱ्या अर्थानं याचं श्रेय जे आहे ते पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचं आहे. पण त्यांना ज्यांनी लाटाकाट्या खाल्ल्यात, ज्यांनी आपलं रक्त झाडलं त्यांना श्रेय न देता हे श्रेय स्वतः भारतीय जनता पार्टी काही आमदार, आमच्या काटोलचे आमदार यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला. काटोलच्या आमदारांनी स्वतःचा सत्कार करून घेतला की माझ्यामुळे कर्जमाफी झाली, ज्याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे हा प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांनी हा लढा उभा केला त्या शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा सरकारनं केली. किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याबाबत सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयानं आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केली होती. विशेष म्हणजे मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत आहे. यामुळे राज्यात खळबळ उडालेल्या अखेर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचं अवलोकन करण्यासाठी 4,000 लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती सोलापुरात दिली. जे शेतकरी लाभ घेणार आहेत त्याची यादी निकष तपासण्यासाठी जवळपास राज्यामधले 4,000 लेखापरीक्षक ऑडिटर्स नियुक्त करण्यात आलेले आहेत. या सर्वांना सूचना द्यायच्या आहेत
त्या 1-2 दिवसामध्ये सूचना आम्ही तयार करणार आहोत. या सर्व ऑडिटरना सूचना दिल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये 7-8 मध्ये जे कर्जदार आहेत, खरे कर्जदार होते, ते लाभापासून वंचित राहिलेले आहेत आणि जे धनदांडगी शेतकरी होते त्यांना याचा लाभ मिळालेला आहे. आणि म्हणून यावेळेस खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आपण. 3 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं. तेल अवीवमधल्या बेन गुरियन विमानतळावर स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह उपस्थित होते. नरेंद्र मोदींप्रमाणेच याआधी अमेरिकेचे अध्यक्ष आणि पोप यांचं अशाच प्रकारे इस्रायलमध्ये भव्य रेड कार्पेट स्वागत करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी विमानातून उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नेतान्याहू स्वतः पुढे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपुलकीनं एकमेकांच्या हातात घेऊन 2दा आलिंगन दिलं. ज्यू राष्ट्र असलेल्या इस्रायलला भेट देणारे मोदी हे 70 वर्षातले भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले. यावेळी विमानतळावरच केलेल्या छोटेखानी भाषणात नेतान्याहू यांनी मोदींना संबोधून हिंदीत आपका स्वागत है मेरे दोस्त असं म्हटलं. तर मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात हिब्रू भाषेतून करताना इस्रायलचा दौरा आपला सन्मान असल्याचं सांगितलं. My friend Prime Minister Narendra Modi, welcome to Israel. आपका स्वागत है मेरे दोस्त. Prime Minister, we've been waiting for you a long time. We've been waiting almost 70 years, in fact, because yours is truly a historic visit. It's the first time an Indian Prime Minister is visiting Israel. We receive you with open arms. We love India. Shalom, Leklam, Anisemia Mayod, Lehiat Po. It is my singular honor to be the first ever Prime Minister of India to undertake this groundbreaking visit to Israel. I want to thank my friend Prime Minister Netanyahu for the invitation and for receiving me with so much warmth. My visit celebrates the strength of centuries-old links between our societies. इस्रायल भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम याद वाशेम या स्थळाला भेट दिली. याद वाशेम हे इस्रायलचं ऐतिहासिक स्मारक आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी हत्याकांड केलेल्या असंख्य ज्यूंना हे स्मारक समर्पित करण्यात आले. त्याआधी नरेंद्र मोदी यांचं आकर्षक फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी अशी ही अत्यंत मोहक फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी होती. मोदींना ही फुलं भेट दिल्यानंतर इस्रायलमध्ये या फुलांचं नामकरण मोदी असं करण्यात आलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल असा दावा इस्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्रायलमध्ये राहते, त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले. 2015 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्रायलला गेले असताना संबंधाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता मोदींच्या दौऱ्यात ही मैत्री आणखी पुढे जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. ठिबक सिंचनाच्या इस्रायली तंत्रज्ञानाचा मराठवाड्यासारख्या ठिकाणी फायदा उचलला होतोय असा दावाही अकाव यांनी केला. There are very crucial problems of water in arid areas, for instance the Marathwada area, where I think again Israeli technologies and also management experience can help thoroughly. And then areas of urbanization, smart cities, digital transportation, of course, can I think assist in the major cities of the state, and especially that this state, Maharashtra, has the highest percentage, I think, of urbanized citizens. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारने दिलेत. एखाद्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील किंवा त्या काळात एखादी व्यक्ती तुरुंगात असेल आणि त्यांना नोटा बदलून घेण्याची संधी मिळाली नसेल तर त्यांना ती संधी मिळायला हवी
असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सरसकट सर्वांना नोटा बदलण्याची मुभा न देता काही निकषांवर ही मुभा देण्यात यायला हवी असं मत कोर्टानं दिलंय. परभणीतले अजित यादव आणि गणेश हिरमळे या शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात नोटाबंदी संदर्भात ही याचिका दाखल केली होती. 30 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान या शेतकऱ्यांचं सोयाबीन पिकाचे 5.5 लाख रुपये आयकर विभागानं जप्त केले होते. त्यामुळे सरकारनं दिलेल्या मुदतीत या शेतकऱ्यांना जुन्या नोटा जमा करता आल्या नव्हत्या. त्या खटल्याची पुढील सुनावणी आता 18 जुलैला होणार आहे. कोर्टाचं असं म्हणणं आलं की जर तुम्ही विंडो पिरियड एक्सटेंड केला नाही तर आम्हाला नाविलाजाने हे जे काही 30 डिसेंबरचं नोटिफिकेशन आहे हे आम्हाला बरखास्त करावं लागेल. आणि ह्या कोर्टाच्या म्हणण्यानंतर सॉलिसिटर जनरलनी त्यांना असं उत्तर दिलं, आश्वासन दिलं की आम्ही 18 तारखेपर्यंत तुमच्याकडे काहीतरी कॉन्क्रीट ओपिनियन घेऊन येऊ. आणि 18 जुलैला हे मॅटर ॲक्शन झालं. जीएसटी लागू झाल्यानंतर पॅकबंद अन्नपदार्थांच्या पुड्यांवर नवे MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक असेल असं अन्न प्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं. कंपन्यांना त्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर जीएसटीचा अंतर्भाव नसलेले दर छापलेले दिसल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. जीएसटी कमी झाल्यामुळे होणारा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं पासवान म्हणाले. दुसरीकडे जीएसटी लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटले. जीएसटीमुळे वस्तूंच्या बाजारामध्ये कोणतीही मोठी उलटापालट झाली नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.